मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि योग्य निर्णय घेणारी म्हणून सध्या अद्याप तरी परिचित आहे. लोक फार मोठ्या अपेक्षेनं पाहत आहेत. दरम्यान काल एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. 17 तारखेचं पत्र आणि त्या पत्रात असं नमूद केलं आहे की लातूर महानगरपालिकेचे प्रमुख हे संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री, आमदार हे झालेले आहेत. मित्रहो, आणि काही लोकांनी हा पत्र व्हायरल केलं असो, पण कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काही मंडळी भ्रमात आहे. पण दुर्दैवानं वास्तव हे पत्र कोण काढलं, कसं काढलं, आणि आम्हाला शंका यायला सुरुवात झाली की ज्या पद्धतीनं लातूर महानगरपालिकेमध्ये काही लोकांना चुकीचे पोस्टिंग तर नोकर भरती दिली गेली. चाकूरकर यांचं निधन झाल्यामुळं 15 तारखेपर्यंत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर घरांच्या बाहेर पडणार नसल्यामुळं, म्हणजे ज्याला जे वाटेल, आणि काँग्रेस पक्षामध्ये असं करायची कुणाची हिंमत नाही. खरं म्हणजे भाजपच नाही, खरं म्हणजे हा पत्र पाठवणारा कोण, हे का पाठवलं गेलं, हा का संभ्रम केला गेला, का अमित देशमुखांच्या सांगण्यावरून कुणी हे केलंय का? शेवटी उद्या निकाल लागणार आहे नगरपालिका नगरपंचायतचे, आणि अशा एका परिस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया एकदम सुरू झालेली असताना मध्येच खेळ घालण्याचे काही उद्योग करत आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये लातूर महानगरपालिकेला डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना मुख्य करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेचा जिल्हाध्यक्ष परवा बावनकुळे हे आले असताना खात्रीलायक माहितीनुसार अभिमन्यू पवार, रमेश कराड, संभाजीराव पाटील, अर्चना पाटील, रमेश कराड, अर्चना पाटील, संभाजीराव पाटील, अभिमन्यू पवार, अजित पाटील कवेकर आणि माजी अध्यक्ष देवीदासराव काळे अशी 6 लोकांची सुकाणू कमिटी केल्याचं कळलं. पण हे पत्र हे फक्त काही लोकांना मिळालं. ते कुणाकडून आलं, कसं व्हायरल झालं, मग या संदर्भात देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, त्यांचं कुठं काही पोस्ट नाही किंवा काही नाही. म्हणजे नेमकं आम्ही म्हणणार नाही कोणतरी दळतंय आणि कोणतरी कुत्रं पीठ खातंय वगैरे असलं म्हणणार नाही, कारण हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षात एका बाजूला इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांना कुठल्याही किमतीवर डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वात एक चांगली महानगरपालिका भाजपची निवडून द्यायची आहे. त्यासाठी समर्थ आहेत बसवराजजी पाटील, समर्थ आहेत अभिमन्यू पवार, समर्थ आहेत रमेश कराड, समर्थ आहेत संभाजीराव पाटील, समर्थ आहेत अजित पाटील, समर्थ आहेत देवीदासराव काळे. पण अशा पद्धतीनं जवळ 1.5 दिवस झाला भाजपची हाय कमांड कुठल्याही प्रकारची प्रेस नोट काढून किंवा काहीही करून काही बोलत नाही. यामुळं आपला बरा अमित देशमुख म्हणायची दुर्दैवानं वेळ डोकावर येत आहे. कारण ही निवडणूक निलंगा विरुद्ध लातूर नाही, ही निवडणूक लातूरची संस्कृती, लातूरचा स्वाभिमान, लातूरचा अस्मिता, लातूरचा विकास, रस्ते, दिवाबत्ती, अतिक्रमण मुक्त लातूर आणि त्याचबरोबर अपप्रवृत्तीला रोखणार लातूर. माझं आणि कच जमत नाही, बच आणि कच जमत नाही, म्हणून सर्वांनी चांदाळ चौकडीनं काहीतरी पत्र काढायचे आणि व्हायरल करायचे.
खरं म्हणजे हे शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, या सर्वांनी मिळून याचं तात्काळ उत्तर येणं आणि कुठं काय चाललंय. मग दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की हे चाकूरकरांच्या निधनामुळे तर निर्णय घेतला गेला नसेल ना. मग दरम्यान आता आणि कसं आहे की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळं आम्हाला कोडगी काही बोलू शकत नाहीत, अर्चना पाटील काही बोलू शकत नाहीत, अभिमन्यू पवार सांगू शकत नाहीत, संभाजीराव निवडणुकीच्या गडबडीमध्ये आणि रमेश आप्पा कराड काही बोलू शकत नाहीत. मग तिकडं एक पंकजा मुंडे यांना नांदेडचं प्रभारी करण्यात आलं. मग संभाजीनगरमध्ये काय झालं बाकी गेलं आम्ही काही म्हणणार नाहीत, पण या गोष्टीचा भाजपनं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. पक्षात दरी निर्माण करायचं असंतुष्ट अतृप्त आत्मे जर कोणी प्रयत्न करत असतील तर त्याला वेळीच रोखण्याचं, त्यांच्यावर कार्यवाही करण्याची. अहो दाऊद इब्राहिम वगळता सगळ्याला घ्या, पण येणाऱ्याला झोप उडणार नाही अशी अवस्था होता कामा नये. कारण असंच चित्र 1995च्या निवडणुकीच्या वेळेस होतं. याला उमेदवारी मिळाली, त्याला उमेदवारी मिळाली, त्याला उमेदवारी मिळाली. तर या निमित्तानं भाजपच्या जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना, भाजपच्या हायकमांडला आमचं आग्रहाचं म्हणणं राहील, आम्ही भाजपचे प्रवक्ते नाहीत. आम्हाला पक्ष, धोरण, विकास, देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यात सामूहिक नेतृत्व, मग अर्चना पाटील असतील, रमेश कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, अजित पाटील असतील, या सगळ्यांनी मिळून व्यवस्थित चालल्या गाडीला खीळ घालण्याचं पाप काही मंडळी करत आहेत. रात्र फोन खनखनात आहेत, काय झालं हो, काय खरं आहे हो, काय झालं हो, काय खरं आहे हो. आणि अशा एका अपप्रवृत्तीला रोखणं, भ्रम आणि संभ्रमापासून भाजपच्या कार्यकर्त्याला थांबवणं, अफवा, भूलतापा, बुद्धिभेद आणि गैरसमज आणि जे प्रेस नोट निघाल की भाजपच्या कार्यालयात ज्या पद्धतीनं प्रवेशाची प्रेस नोट निघते किंवा महत्वाच्या नियुक्त्याची निघते तशा पद्धतीनं व्हावं. तुर्तास एवढंच. पुढे उद्या संध्याकाळपर्यंत, परवा सकाळपर्यंत बरंच काही क्लिअर होणार आहे. तूर्त सगळ्यांचा मूड नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदच्या निकालाच्या मूड मध्ये आहेत. तुर्तास पुढं मित्र हो, मराठवाडा नेता शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा की अफवा आणि भूलतापापासून सावधान सावधान सावधान. धन्यवाद.